नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्लास्टिक विरोधी कारवाईची मोहीम पुन्हा एकदा तीव्र करण्यात आली आहे. बेकायदेशीररित्या प्लास्टिकची विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करून 250 किलो प्लास्टिक जप्त करत 20,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शनिवार दिनांक 28 रोजी मनपा आरोग्याधिकारी डॉक्टर संजीव नांद्रे व आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी मेणसे गल्ली कलमट रोड येथील दुकानांवर कारवाई केली आहे. केंद्र सरकारने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली असली तरी देखील अद्यापही काही दुकानदारांकडून बेकायदेशीररित्या प्लास्टिकची विक्री केली जात आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होण्यासह अनेक दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे प्लास्टिकची विक्री करण्यात येऊ नये, लोकांनी कापडी पिशवीचा वापर करावा यासाठी सरकारकडून जनजागृती केली जात आहे. सलग सुट्ट्यांमुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आर्थिक व्यवहार थंडावलेत. सरकारी कार्यालये तसेच बँकांना सलग सुट्ट्या असल्यामुळे आर्थिक व्यवहार होऊ शकले नाहीत. 15 दिवसांपूर्वी झालेले कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन आणि त्यापाठोपाठ आता काँग्रेस अधिवेशन व जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे अधिकारीच कार्यालयात नसल्याने अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्यांवरचा बोजा वाढण्याची शक्यता आहे. 25 डिसेंबर रोजी नाताळ, 27 रोजी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानिमित्त सरकारी सुट्टी, 28 रोजी चौथा शनिवार तर 29 रोजी साप्ताहिक सुट्टी अशा आठवड्यातील 4 सुट्ट्या सरकारी कार्यालयांना मिळाल्या. आधीच इयर एंडिंगमुळे कर्मचारी सुट्टीवर आहेत. त्यातच सलग सुट्ट्यांमुळे सरकारी कार्यालयामधील काम पूर्णपणे ठप्प होते. कार्यालयात अधिकारीच नसल्याने सोमवारपासून कर्मचारी कामावर येतील असं उत्तर देण्यात येत होतं. राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत 2 संघटनात मतभेद निर्माण झाल्यानं संपासंदर्भात अनिश्चिततेचं सावट दिसून येत आहे. वेतनवाढ, 38 महिन्यांचं थकीत वेतन यासारख्या मागण्यांसाठी HV अनंत सुब्बराव यांच्या नेतृत्वातील राज्य रस्ते परिवहन महामंडळ कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीने 31 डिसेंबरपासून संपावर जाण्याचं जाहीर केलंय. मात्र राज्य रस्ते परिवहनच्या 4 मंडळांच्या महासंघटनेनं संपाला पाठिंबा दिलेला नाही. राज्य रस्ते परिवहन महामंडळ कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीने संपाबाबत महासंघटनेला माहिती दिलेली नाही, पाठिंबा देण्याची मागणी केलेली नाही. केवळ वेतनवाढीची मागणी पुढे करून संयुक्त कृती समितीने संपावर जाण्याचं जाहीर केलं असून हे आमच्या मागणीच्या विरोधात आहे. त्यामुळे संपाला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं राज्य रस्ते परिवहनच्या 4 मंडळांच्या महासंघटनेनं म्हटलं आहे. राज्यात भाजपच्या सत्ताकाळात विवेक नावानं प्रत्येक विभागात शाळा सुरू करण्याच्या विचाराला विद्यमान काँग्रेस सरकार छेद देत आता प्रत्येक विभागात गांधी निवासी शाळा सुरू करण्यास तयारी चालवली आहे. बेळगावात 1924 मध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधींनी भूषवलं होतं. याला शतक पूर्ण झाल्यानिमित्त बेळगावात गुरुवारपासून काँग्रेस अधिवेशनाचा शतकपूर्ती समारंभ भव्य प्रमाणात होत आहे. गांधी भारत या नावाने राज्यात वर्षभर विविध कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून गांधी निवासी शाळा सुरू करण्यात येत आहे. या योजनेला 2025-26च्या राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा करून अनुदानाची तरतूद करण्यात येणार असल्याचे समजते. बेळगाव विमानतळावरील अनेक सेवा रद्द करण्यात आल्यानं याचा फटका प्रवाशांना बसतोय. त्यामुळे प्रवासी संख्या कमालीची खालावत असल्याचं दिसून येत आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये 29,000चा टप्पा गाठलेला प्रवासी संख्या नोव्हेंबरमध्ये 24,000वर येऊन ठेपली. केवळ एका महिन्यात 5,000 प्रवासी संख्या कमी झाल्यानं चिंता व्यक्त केली जात असून याचा परिणाम विमान सेवेशी संबंधित इतर व्यवसायांवर होत आहे. बेळगावमधून देशातील महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा सुरू असल्यानं प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. केवळ बेळगावच नाही तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील प्रवासीही बेळगावमधून ये-जा करत होते. परंतु राजकीय दबावाखाली काही विमानसेवा इतर शहरांना नेण्यात आल्यानं बेळगावमधील अनेक सेवा बंद पडल्या. 80% प्रवासी असतानाही बेळगाव बेंगळूर विमान फेरी रद्द करण्यात आली. या एका फेरीमुळे प्रवासी संख्या कमालीची घटली आहे. कॅन्सर बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असताना रुग्णांना उपचार मिळणं कष्टदायी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांना पहिल्या टप्प्यात उपचार मिळावेत आणि तो बरा व्हावा या उद्देशाने जिल्हा रुग्णालयामध्ये कॅन्सर विभाग सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर बेळगाव जिल्हा रुग्णालयासह 10 जिल्ह्यात कॅन्सर उपचार केंद्र सुरू केली जाणार आहेत.
नंदगड डॅम परिसरातील शेतीत हत्तींच्या कळपानं गेल्या 2 दिवसांपासून तळ ठोकून शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान केलंय। यात संजय कारलगेकर यांच्या 1 एकर ऊस पिकाचं नुकसान केलं असून संपूर्ण ऊसच भुईसपाट करून हत्तींच्या कळपानं खाऊन सोडलेला आहे। त्यामुळे संजय कारलेगकर यांचं जवळपास 40 टन ऊसाचं नुकसान झालंय। नंदगड डॅम परिसरात गेल्या 15 दिवसांपासून 9 हत्तींच्या कळपाचा वावर आहे आणि याच परिसरात हत्तींच्या कळपानं धुमाकूळ घालून भात आणि ऊस पिकाचं प्रचंड नुकसानही केलंय। वन खात्याने हत्तींना जंगलात पिटाळून लावण्यात यश मिळवलं होतं, मात्र गेल्या 2 दिवसांपासून पुन्हा हत्तींचा कळप नंदगड डॅम परिसरात दाखल झालाय। या ठिकाणी धरणाचं पाणी उपलब्ध असल्याने हत्ती या भागातून हलण्यास तयार नसल्याचं स्पष्ट झालंय। हत्तींचा कळप असल्यानं एकदा शेतात आला की प्रचंड नुकसान होत आहे। तसेच हत्ती दिवसा देखील वावरत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। नागेश मडिवाळनं आपल्या पिळदार शरीरयष्टीचा दर्शन घडवत मिस्टर बेळगाव 2024 चॅम्पियन हा किताब पटकावलाय। शनिवारी रात्री बेळगाव शहरातील छत्रपती संभाजी उद्यान येथे बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत विजेतेपद पटकावले। बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने संभाजी उद्यानात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। हजारो बॉडी बिल्डिंग शौकीन खेळाडूंच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली। रुद्र जिमच्या ऋतिक पाटीलला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं, तर कॉर्पोरेशन जिम गोकाकचा बॉडी बिल्डर सागर कळीमणी याने बेस्ट पोझरचा किताब पटकावला। स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक RM चौगुले, महापौर आनंद चव्हाण उपस्थित होते। जांबोटी कुसमळी बेळगाव अशी शटल बस सेवा सुरू करण्यात तसेच बेळगाव चोरला पणजी जादा जलद बस सेवा सुरू करावी अशी मागणी जांबोटी कुसमळी उचवडे परिसरातील नागरिकांमधून आणि विद्यार्थी वर्गातून होत आहे। जांबोटी कुसमळी उचवडे सोनारवाडी तसेच किणये आदी गावातून शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थी तसेच या भागातील नागरिक नोकरी व्यवसाय बाजारहाट तसेच इतर कामासाठी पिरणवाडी उद्यमबाग बेळगावला नियमितपणे ये-जा करतात। मात्र या मार्गावर अपुरी बस सेवा असल्यामुळे विद्यार्थी आणि प्रवासी वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे। बांगलादेशात सुरू असलेल्या हिंदू विरोधी अत्याचाराविरोधात रविवार दिनांक 29 रोजी चन्नम्मा सर्कलवर हिंदू जनजागृती समिती वतीने मूक आंदोलन छेडण्यात आले। यावेळी भारताने बांगलादेशाशी असलेले सर्व संबंध तोडावेत। हिंदू साधू संत हे नेहमी समाज हितासाठी आपले आयुष्य अर्पण करत असतात। आज त्यांच्यावर बांगलादेशातील प्रशासन अन्याय करत असेल तर त्याचा फक्त निषेध करून चालणार नाही। यासाठी बांगलादेशातील हिंदू मठ मंदिरे साधू संत हिंदू समाजाचे रक्षण करण्यासाठी प्रसंगी सैनिकी कारवाई करावी अशी मागणी विजया वेसनेकर यांनी केली आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।